नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधल्या पुरवठा विभागामध्ये थेट एका अधिकाऱ्याच्या डोक्यात फिरता पंखा पडला। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका ठिकाणी नाही तर 2 ठिकाणी एकाच दिवशी अशा घडलेल्या घटनांमुळे हा अपघात की घात या चर्चेनं जोर धरला। या घटनेमध्ये एक ज्येष्ठ अधिकारी जखमी झाले, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। उन्हाळ्याच्या दिवसात पंख्याशिवाय गत्यंतर नसतं, मात्र हाच पंखा यमदूतही ठरू शकतो। त्यामुळे प्रत्येकानं आपल्या घरातला, कार्यालयामधल्या आणि दुकानातल्या पंख्याचं फिटिंग तपासून घेणं गरजेचं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामधल्या घटनेची सीसीटीव्ही दृश्य पाहून या घटनेची गांभीर्य आपल्या लक्षात येऊ शकेल। थोडक्यात हे जे अधिकारी बसले होते हे अगदी थोडक्यात बचावले आपण बघतोय आणि हे अत्यंत गंभीर आहे। सरकारी कार्यालयांमध्ये विशेषतः कोण या सगळ्याचं मेंटेनन्स करतं हा खरंच प्रश्नचिन्ह असतं। मोठमोठी धुळीची पुटं बसलेले पंखे, अनेक पंखे तर इतके वर्ष जुने असतात, त्यातनं आवाज येत असतो। खरंच या सगळ्याची तपासणी होते का आणि जर यातनं भयंकर दुर्घटना घडली त्याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।